हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच खून, दरोडा, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार सचिन साहेबराव काते याला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री शेवगाव शहरातील एका ग्राफिक्स दुकानासमोर झालेल्या वादातून आरोपी सचिन काते आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा घडल्यानंतर आरोपी सचिन काते फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी शेवगाव पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान 18 जून रोजी आरोपी आखेगाव रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर खून, घरफोडी, दरोडा आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाणे तसेच पिंपरी चिंचवड येथील सांगवी पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करत आहेत।